नमस्कार, मी आहे ओंकार आणि आपण पाहताय डिजिटल केसरी. तर आज जग एका अत्यंत धोकादायक वळणावरती उभा आहे. कारण मध्य पूर्वेत सुरू झालेला इराण-इस्रायल संघर्ष आणि अमेरिका आता फक्त युद्ध राहिलेलं नाहीये. तर तो थेट जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरा देणारं ऊर्जा संकट बनत चाललंय. आणि याचा सर्वात मोठा परिणाम भारतासारख्या देशांवरती होण्याची शक्यता त्या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्त करतायत. कारण जगातील जवळपास 20 ते 30% कच्चं तेल एका अत्यंत महत्त्वाच्या समुद्री मार्गातून म्हणजेच हार्मुझी स्ट्रीटमधून जातं आणि सध्या हाच मार्ग युद्धामुळे धोक्यात आलेला आहे. अहवालानुसार या भागात जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. अनेक तेल टँकर्स थांबलेले आहेत. त्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता इथे सर्वात मोठा प्रश्न भारतासाठी निर्माण होतो कारण भारत जवळपास 85 ते 90% कच्चं तेल आयात करतो आणि त्यातील मोठा हिस्सा मध्य पूर्वेतून येतो, जो याच मार्गातून भारतापर्यंत पोहोचतो. त्यामुळे जर युद्ध वाढलं किंवा इराणने हा मार्ग पूर्णतः अंशतः बंद केला, तर भारताचा तेल पुरवठा थेट प्रभावित होऊ शकतो आणि तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात झपाट्याने वाढू शकतात. आधीच जागतिक बाजारात युद्धाच्या भीतीमुळे क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये मोठी उसळी दिसत आहे आणि विश्लेषक सांगत आहेत की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास तेल $100चं नव्हे तर $140 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतं, ज्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेल दरावरती होणार आहे. आणि हे जर दर इतके वाढले तर भारतात पेट्रोल ₹150 आणि डिझेल ₹140 आसपास जाण्याची शक्यता आर्थिक तज्ज्ञ नाकारत नाहीत. कारण तेल महाग झालं की फक्त इंधन महाग होत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्था हलते. ट्रान्सपोर्ट खर्च वाढतो, शेती उत्पादन खर्च वाढतो, खताचे दर वाढतात, विमान प्रवास महाग होतो, ऑनलाईन डिलिव्हरीपासून भाजीपाला आणि दुधापर्यंत प्रत्येक वस्तू महाग होतात आणि महागाई थेट सामान्य नागरिकांच्या खिशावरती हल्ला करते. याच पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातही घसरण दिसली असून गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळत असल्याचं दिसून आलेलं आहे आणि युद्धामुळे रुपया कमजोर होण्याची तसेच आयात बिल वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्याची परिस्थिती 2022 मधील रशिया युक्रेन युद्धासारखी ऊर्जा धक्का देणारी ठरू शकते. कारण जगातील ऊर्जा पुरवठा काही मोजक्या भागावर अवलंबून आहे आणि मध्य पूर्व पेटली तर त्याचा परिणाम आशिया आणि या आशियामधले जे देश आहेत तिथे सर्वाधिक होताना दिसतोय. विशेषतः भारत, चीन, जपान यासारख्या तेल आयात करणाऱ्या देशावरती होतो आणि म्हणूनच भारत सरकार परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून पर्यायी पुरवठा मार्ग, स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह आणि आयात विविधीकरण यावरती काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. पण वास्तव असं आहे की जागतिक बाजारावर कोणत्याही एका देशाचं नियंत्रण नसतं आणि युद्ध जितकं लांबेल तितकी महागाई वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या ठिकाणी तज्ज्ञ सांगतायत की हार्मुझी स्ट्रीटमधून सुमारे दररोज 20 दशलक्ष बॅरल तेल वाहतूक होते. याला पर्यायी मार्ग अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे दीर्घकालीन अडथळा निर्माण झाला तरी जागतिक ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं आणि हीच भीती आज जगभर व्यक्त केली जात आहे. कारण अमेरिकेचे हल्ले, इराणची प्रत्युत्तर कारवाई, गल्फ देशामधील तणाव आणि जहाजांना दिलेल्या सुरक्षा चेतावण्या यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चाललेली आहे. अनेक विश्लेषकांच्या मते ही फक्त प्रादेशिक लढाई राहिलेली नाहीये तर जागतिक शक्तीची चाचणी बनत चालली आहे आणि जर संघर्ष आणखीन वाढला तर तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका पूर्णपणे नाकारता येणार नाही. भारतासाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे सामान्य नागरिकांना महागाईपासून वाचवणं. कारण पगार स्थिर असताना इंधन दर वाढले की अर्थव्यवस्थेवर दुहेरी दबाव निर्माण होतो. उद्योग, शेती, वाहतूक आणि सेवा क्षेत्रांवरती परिणाम होतो आणि शेवटी याचा भार सामान्य माणसाला सहन करावा लागतो. त्यामुळे पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. युद्ध थांबतं की वाढतं, हार्मुझी खुला राहतो की बंद होतो, तेल स्थिर राहतं की आकाशाला भिडतं, यावर भारतातील पेट्रोल, डिझेल दर, महागाई आणि आर्थिक स्थिरता अवलंबून असणार आहे. आणि म्हणूनच आज प्रत्येक भारतीयाने जागतिक घडामोडी समजून घेणं गरजेचं आहे. कारण हजारो किलोमीटर दूर असलेलं युद्ध उद्या आपल्या घराच्या बजेटवर परिणाम करू शकतं आणि कदाचित येणाऱ्या काळात पेट्रोल पंपावरील आकडेच भारताच्या आर्थिक
वास्तवाची सर्वात मोठी कथा सांगताना दिसू शकतात. मित्रांनो, जगात काय चाललंय हे समजून घेणं आज प्रत्येक भारतीयांसाठी गरजेचं झालेलं आहे. कारण युद्ध कुठेही सुरू झालं तरी त्याचा परिणाम आपल्या घराच्या बजेटवरती होतो. त्यामुळे अशाच सखोल, निष्पक्ष आणि सत्य विश्लेषणासाठी आत्ताच डिजिटल केसरीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण इथे आम्ही फक्त बातम्या दाखवत नाही, तर बातमी मागचं खरं वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवतो. विदेशातील मोठ्या घडामोडीचे अचूक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी डिजिटल केसरी सोबत जोडलेले राहा. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या अपडेट्स.